नमस्कार मंडळी. जगातील सर्वात शक्तिशाली माणसं, मग ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असोत किंवा ब्रिटनचं राजघराणं असो किंवा बिल गेट्ससारखे श्रीमंत उद्योगपती, या सर्वांना एका धाग्याने बांधून ठेवणारा माणूस म्हणजे जेफ्री एप्स्टीन. असा एक माणूस ज्याने एका बेटावर वाचण्याचे साम्राज्य उभं केलं आणि जगातील एलिट वर्गाला आपल्या खिशात ठेवलं. 2024मध्ये सार्वजनिक झालेल्या फाईल्सने पुन्हा एकदा जगाला हादरवलेलं आहे. आजच्या या 15 मिनिटाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. एप्स्टीनचं काळं विश्व. कोण होता जेफ्री एप्स्टीन? एप्स्टीनचा प्रवास थक्क करणारा आहे. न्यूयॉर्कच्या एका साध्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण पदवी नसतानाही एका हाय प्रोफाईल शाळेत गणिताचा शिक्षक बनला. पण त्यांचं खरं कसब होतं श्रीमंतांना जाळ्यात ओढणं. त्याने वॉल स्ट्रीटमध्ये प्रवेश केला आणि लेक्स वेक्सनर, व्हिक्टोरियाज सिक्रेटचा मालक यांच्याशी मैत्री केली. वेक्सनरने एप्स्टीनला आपली संपूर्ण संपत्ती सांभाळण्याची पॉवर ऑफ अटर्नी दिली. इथून एप्स्टीनने अमाप पैसा आला. पण पैसा हे त्याचं साधन होतं, साध्य होतं, सत्ता होती. लोलिता एक्सप्रेस आणि पापांचं बेट. एप्स्टीनकडे एक खाजगी जेट होतं, बोईंग 727. या विमानाला नाव पडलं लोलिता एक्सप्रेस. या विमानाच्या फ्लाईट लॉग्समध्ये बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्रू आणि अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. पण हे विमान त्यांना घेऊन जायचं कॅरेबियन समुद्रातल्या लिटल सेंट जेम्स बेटांवर. या बेटाला स्थानिक लोक पेडोफाईल आयलंड असे म्हणू लागलेले होते. या बेटावर काय चालायचं? पीडित मुलींच्या जबानीनुसार तिथे एक विचित्र निळ्या रंगाचं मंदिर होतं. तिथे मुलींच्या मसाज या नावाखाली आणलं जायचं आणि तिथे उपस्थित असलेल्या बड्या हस्तींकडून त्यांच्यावर अत्याचार केलेले जायचे. एप्स्टीनने या सर्व खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे लावले होते. कारण त्याला या मोठ्या नेत्यांचे सेक्स टेप्स बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचं होतं. ही केवळ वासना नव्हती, हे एक राजकीय षडयंत्र होतं. व यातच या गुन्ह्यात एप्स्टीनला साथ देणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती घिस्लेन मॅक्सवेल. ती स्वतः एका मोठ्या मीडिया टायकूनची मुलगी होती. घिस्लेनचं काम होतं तरुण मुलींना शोधणं. ती त्यांना सांगायची की एप्स्टीन खूप मोठा माणूस आहे, तो तुम्हाला मॉडेलिंगमध्ये मदत करेल. एका स्त्रीनेच मुलींना या नरकात ढकललेलं होतं. या प्रकरणाचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे 2021मध्ये तिला या गुन्ह्यासाठी 20 वर्षाची शिक्षा झालेली होती. न्यायव्यवस्थेचा खेळ आणि स्वीट हार्ट डील. 2008मध्ये पहिल्यांदाच एप्स्टीन पकडलेला गेला होता तेव्हा 36 पीडित मुली समोर आलेल्या होत्या. कायद्यानुसार त्याला जन्मठेप व्हायला होती. पण इथे सत्तेच्या माज दिसून आलेला. फ्लोरिडाचे वकील अलेक्झांडर एकोस्टा या एप्स्टीनच्या वकिलांचे हातमिळवणी करून एक गुपित करार केलेला. याला म्हणतात स्वीट हार्ट डील. या करारानुसार एप्स्टीनला फक्त 13 महिन्याची साधी शिक्षा झालेली होती. त्यातही त्याला दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन स्वतःच्या ऑफिसमध्ये काम करण्याची मुभा होती. विचार करा, एक लैंगिक गुन्हेगार तुरुंगात असतानाही त्यांचं साम्राज्य चालवत आहे. यामुळे पीडित मुलींच्या जखमेवर मीठ चोळलं गेलेलं. न्यायव्यवस्था पैशाने विकत घेता येते हेच यातून सिद्ध झालेलं होतं. व 2021चा मृत्यू, आत्महत्या की हत्या. जुलै 2021मध्ये तो पुन्हा पकडलेला गेला. यावेळी त्याच्या सुटकेची शक्यता कमी होती. पण 10 ऑगस्टच्या सकाळी बातमी आली की एप्स्टीनने मॅनहॅटनच्या या तुरुंगात आत्महत्या केलेली. पण ही गोष्ट पचायला जड होती. ज्या रात्री त्याने आत्महत्या केली त्या रात्रीचे CCTV कॅमेरे नेमकं खराब कसे काय झाले? त्याला पाहणारे 2 गार्ड्स डोलक्या मारत होते. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या शरीरावरील जखमा या गळा दाबलेल्या होत्या फाशींच्या. नाहीतर जगाला वाटायला होतं की एप्स्टीनने मेला नाही, त्याला मारलं गेलं, जेणेकरून तो बड्या लोकांचे नाव उघड करू शकणार नाही. 2024मध्ये कोर्टाने जाहीर केलेल्या नावांमध्ये बिल गेट्स, बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्रू अशा अनेकांच्या नावांचा उल्लेख होता. काहींचे संबंध फक्त व्यावसायिक होते तर काहींवर गंभीर आरोप लागलेले होते. पण हा मुद्दा आहे की जेव्हा सत्ता आणि पैसा एकत्र येतात तेव्हा न्यायव्यवस्था हतबल होते का? माध्यमांनी हे प्रकरण का दाबलं? आणि आजही कितीतरी एप्स्टीन अशाच बेटांवर आपलं साम्राज्य चालवत असतील. एप्स्टीन फाईल्स हे केवळ एका गुन्हेगारांचं प्रकरण नाही, तर ते लोकशाहीच्या अपयशाचं प्रतीक आहे. तुम्हाला काय वाटतं? एप्स्टीनला मारलं गेलं की त्याने खरोखरच आत्महत्या केली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्य घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.